मतदार यादीमधील घोळांवरून राज्यातील विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। यादी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मारणारे विरोधक आता 1 नोव्हेंबरला मुंबईमध्ये मोर्चा सुद्धा काढणार आहेत। याबाबत उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते आणि राज ठाकरेंच्या बैठकीमध्ये काय नेमकी रणनीती ठरली बघूयात। कोण सत्तेवरती येईल आणि कोण पराभूत होईल याच्याशी मला कर्तव्य नाही, पण जे मतदान होईल ते खरं होईल या दृष्टिकोनात निवडणुका झाल्या पाहिजेत। जोपर्यंत ही मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा। हा मोर्चा फॅशन स्ट्रीट येथून सुरू होईल। हा मुंबई महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ थांबेल। मोर्चा काढणार हो, आम्ही जिवंत आहेत दाखवायला। आणि 1 तारखेचा मोर्चा संपल्यावर पुढे काय या संदर्भात आपल्याला उत्तर मिळेल। हा ढोंग्यांचा मोर्चा आहे, हा लबाडांचा मोर्चा आहे, हा बहुरुपयांचा मोर्चा आहे। मतदार यादीमधील घोळ, दुबार मतदार आणि निवडणुकांमधील गैरव्यवहाराविरोधात विरोधक एकवटलेत। येत्या 1 नोव्हेंबरला महाविकास आघाडी आणि मनसेचा एकत्रित सत्याचा मोर्चा काढण्यात येतोय। शनिवारी दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रीट पासून मोर्चाला सुरुवात होईल आणि मेट्रो सिनेमा मार्गे महापालिका गेट पर्यंत हा मोर्चा असेल। या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा मोर्चा पार पडेल। या दरम्यान प्रमुख नेते सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत। हा मोर्चा दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रीट येथून सुरू होईल आणि मेट्रो सिनेमा मार्गे हा मुंबई महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ थांबेल। या मोर्चाला महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते, त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, हे डाव्या पक्षाचे सगळे प्रमुख नेते हे सगळे उपस्थित असतील आणि ते मोर्चाला मार्गदर्शन करतील। कुठली महाविकास आघाडी? उद्धव ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी, राज ठाकरे। ते कोण आहेत? काय काम करतात का सामान्य लोकहिताचं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, काय केलं कोकणासाठी? काय दिलं सांगा ना मला। त्याला बोलायचं काय अधिकार नाही, त्या नाव घेऊ पण नका हो। मोर्चा काढणार हो, आम्ही जिवंत आहेत दाखवायला। आम्ही म्हणजे त्यांचा पक्ष जिवंत आहेत दाखवायला काहीतरी करतो। आता जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुका आहेत ना, काहीतरी मिळतं का? आपल्या पत्रावळीवर काय एखादी भाजी पडते का? हाच प्रयत्न करतात। फोड पडली तरी फार झालं। 1 नोव्हेंबरच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे खासदार नसीम खान यांच्यासह प्रमुख नेत्यांची एक बैठक पार पडली। जोपर्यंत मतदार याद्या सुधारल्या जात नाही तोपर्यंत निवडणुकांना विरोध करत राहणार अशी भूमिका घेण्यात आली। निवडणूक आयोगाचं सत्य लोकांना कळावं आणि असत्य समोर यावं हा या मोर्चाचा मुख्य उद्देश असणार आहे। मनसे प्रमुख राज ठाकरे आहे, उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख आहे, काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी आहेत, डाव्या पक्षांचे प्रतिनिधी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शशिकांत शिंदे आहेत त्यांचे प्रदेशाध्यक्ष। आणि 1 तारखेचा मोर्चा संपल्यावर व्यासपीठावरून पुढे काय या संदर्भात आपल्याला उत्तर मिळेल। हा ढोंग्यांचा मोर्चा आहे, हा लबाडांचा मोर्चा आहे, हा बहुरुपयांचा मोर्चा आहे, हे फसवीचा मोर्चा आहे। मी तुम्हाला चॅलेंज करतो संजू बाबा, उद्धव, राज ठाकरे, तेरे में दम है तो चुनाव रोक के बता। राज ठाकरे, तेरे में दम है तो चुनाव रोक के बता। अरे हे की नाही हे दळभद्री मोर्चा कशासाठी काढत आहेत? उद्या मृत्यू आहे दिसतंय तर आजपासून गवरायला लागलेत। हे निवडणुकीमध्ये हारणार आहेत, यांची राख होणार आहे, माती होणार आहे, म्हणून अगोदरच गवरण सुरू केले। आम्ही उद्या मरणार आहोत रे, आम्ही उद्या मरणार आहोत रे म्हणून। 1 नोव्हेंबरच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये अमित ठाकरे यांच्याकडून टी-शर्टचं अनावरण करण्यात आलं। यावेळी नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यासह मनसे पदाधिकारी उपस्थित होते। तर बोरिवलीसह मुंबईतील विविध भागात मनसैनिकांकडून जनसंपर्क मोहीम राबवण्यात येत आहे। ठाण्यामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली।
दोन भाऊ एकत्र येण्याचा प्रयत्न करतायत, परंतु त्यांच्या वाटा अजूनही भिन्न आहेत, त्यांच्या वाटा अजूनही वेगवेगळ्या आहेत. मनसे हिंदू जिमखान्यापासून मोर्चा काढते, तर उभाटा गट फॅशन स्ट्रीट पासून मोर्चा काढते. तुम्ही आपल्या पोस्टरवर हिंदू जिमखाना नाव टाकायचं देखील कमीपणा वाटतोय की यांना वाटतंय की हिंदू जिमखाना नाव टाकलं तर आपली काही मतं मिळणार नाहीत. तुमचा मोर्चा हा फॅशन शो आहे आणि हा फॅशन शो फ्लॉप करण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीला केलंय. प्रश्न भारतीय जनता पक्षाला नाहीच आहेत, प्रश्न निवडणूक आयोगाला आहे. उडता हुआ भाला कशाला अंगावर घेतायत? हे बन बिन आहे ना, पेड प्रवक्ते आहेत, त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका जास्त. कार्यकर्ता एखादा बोलला तर ठीक आहे, आपण पेड लोकांकडे किती लक्ष द्यायचं? सध्या राज्यात मतदार याद्यांवरून मोठा गोंधळ बघायला मिळतोय. मतदारांच्या नावांमधील पुनरावृत्ती आणि खोटी मतदार नोंदणी यावरही आक्षेप घेतला जातोय. याच पार्श्वभूमीवर विरोधकांकडून निवडणुका 6 महिने पुढे ढकलाव्या अथवा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली जात आहे. 1 नोव्हेंबरच्या मोर्चानंतर निवडणूक आयोगाविरोधातील भूमिका आणखी कठोर होणार हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.